सकाळ सकाळी छान असं ऊन पडलेलं होतं बाहेर म्हणून खिडकी उघडून घेतली. त्याच्यानंतर फ्रेश झाली आणि मस्त स्किन केअर करायला घेतलं. कारण की थंडीमुळे जरा स्किन ड्राय होती. ते आपल्याला स्वतःची स्वतः काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण तुमची काळजी घेत जावा. आणि त्याच्यानंतर मस्त असं चहा बनवायला टाकला. चहा पिल्यानंतर लक्ष्मी नेमकीच उठली होती आणि ह्यांच्या मागे लागली. हे कामाला चालले की रोज त्यांच्या मागे लागत असते. मग कसं बसं तिला मी घेतला आणि मस्त आमच्या दारामध्ये असं छान ऊन पडलेलं होतं. मग लक्ष्मीला थोडंसं ऊन दिलं. मॅडम बघा ना मला कशी मारते, खूप आगाऊ झाली. आणि त्याच्यानंतर आलोकला म्हणलं उठ पटकन, स्कूलला जायला उशीर होते. त्याच्यात पण ह्याचा एवढा आळसपणा की त्याला उठू पण वाटत नव्हतं. आणि फायनली उठला तो, आवरलं त्याचं. आणि आज नाश्त्याला बनवले होते मस्त असे आलोकचे फेवरेट बटाटा कटलेट. त्याला नाश्ता करायला दिलं आणि त्याचं पटकन सगळं आवरून घेतलं. त्यानंतर जायच्या टायमिंगला ह्या दोघांची अशी मस्ती चाललेली होती. ह्या दोघांसोबत थोडासा टाइम स्पेंड केला. त्यानंतर आलोकला स्कूलमध्ये सोडायला गेले. तिकडून आल्यानंतर मग अगोदर नाश्ता करून घेतला मी पण. आता तुम्ही म्हणता की उभं राहून मी असा नाश्ता का करत आहे, कारण की लक्ष्मीमुळे पटापटा खाऊन घ्यावं लागतं मला. ती बाहेर गेलेली होती खेळायला, म्हणलं आता उभं राहूनच पटकन खाऊन घ्यावा. खाल्लं पिल्लं मस्त आणि नंतर गेली होती कपडे सुकवायला. कारण की आज आलं होतं पाणी आणि पाणी 10 वाजता जातं. त्याच्या अगोदरच पटकन कपडे भांडे करून घ्यावे लागतात. आणि मस्त असे कपडे वगैरे सुकवून घेतले. तिचंच लक्ष्मीचं जेवण बनवायला टाकलं. तिच्यानं जेवणाला बनवली होती मी नाचणी, तिला खाऊ घातलं. आणि आई नेमकेच आलेले होते आणि आज होता शुक्रवार, त्यांचा उपवास असल्यामुळे मग त्यांना पूजा करायला लावली. त्यांची पूजा वगैरे झाली छान. सगळे मस्त असे उरकल्यानंतर मग मी घेतली होती वेल साफ करायला, कारण की त्याची पाने खूप पिवळी झाली होती म्हणून ते पाने वगैरे सगळी काढून घेतली. त्याच्यानंतर छान असं क्लीन करून घेतलं आणि पाणी ओतून दिलं. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.